ठाणे वागळे स्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून अवघ्या एका दिवसात सुमारे 250 जणांनी विविध दाखल्यांसाठी आपले अर्ज दाखल केले आहेत. 10वी-12वीचे निकाल नुकतेच लागले असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले एका छताखाली आणि एकाच वेळी मिळावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. वागळे स्टेट शिपीतला रोड नंबर 27 येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शिवा कालूसिंह यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये रहिवास दाखला, अधिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखले यांचा समावेश करण्यात आले. या शिबिराचा सुमारे 250 जणांनी लाभ घेतला. यावेळी विविध चाचण्या करून तहसीलदार कार्यालयाच्या वतीने या सर्वांना दाखले देण्यात येणार आहेत. या शिबिरात नागरिकांना विनाशुल्क दाखले प्रदान करीत आहोत. अशा पद्धतीच्या शिबिरामुळे नागरिकांना एका छताखाली विविध दाखले मिळणार आहेत. या शिबिरात ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, जिल्हा युवा कार्याध्यक्ष राजेश कदम, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, एकनाथ जाधव, मकसूद खान, भिकाजी कदम, जगतसिंह परोचा, बालेश हतिंबिरे, सचिन भातबरे, निलेश जाधव, श्रीकांत बर्वे, संदेश गमरे, महेश भाग्यवंत, सागर सावंत, केतन जेथे, सुभाष गुरुंग, अनिल भोसले, मंगेश पवार, संदीप डफळे, दीपक आठवले, मनोज भाऊ, संतोष आठवले, विक्की भाऊ, संजू नायर उपस्थित होते. लावा एक मिनिट. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे सर्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आव्हाड साहेब यांच्याकडून जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तेच अंगीकारून आम्ही लोक आणि इकडून जे आपले शिवा कालूसिंग आहे आणि सचिन भातंबरे यांनी इथे नागरिकांसाठी दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता या भर उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जे दाखले आवश्यक आहे त्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात. त्यांची जिथे ते राहतात तिथेच जागी सोय व्हावी आणि ती प्रक्रिया सुलभ व्हावी. तिथले अधिकारी इथे आम्हाला उपलब्ध करून दिले जात आहेत तहसीलदार कार्यालयाकडून. त्यामुळे आम्ही त्यांचेही आभार मानतो आणि नागरिकांना अशी सोय आणि सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी शिवा कालूसिंग आणि सचिन भातंबरे यांचे अभिनंदन करतो. आणि नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आम्ही आवाहन करतो. असेच कॅम्प आम्ही पुढील शनिवार रविवार सुद्धा ठाणे शहरातल्या विविध भागात करणार आहोत. तर नागरिकांनी याची नोंद घेऊन आपापल्या परिसरात या सगळ्यांचा लाभ घ्यावा असे आम्ही आवाहन करतो. पूरे राष्ट्रवादी कांग्रेस जिनके साथ
कंधे से कंधा मिलाकर खड़ी है और इन्होंने बहुत ही अच्छा कार्यक्रम का आयोजन किया है। हमारे मार्गदर्शक आमदार श्री जितेंद्र आवाड जी और खासकर मैं थाने शहर जिला अध्यक्ष श्री मनोज प्रधान जी का शुक्रिया अदा करना चाहूँगा कि इनके नेतृत्व में अब आप देख रहे हैं सामने कोई इलेक्शन नहीं, महानगर पालिका, विधानसभा या लोकसभा को कोई इलेक्शन ना होते हुए भी ये आदमी आज कंधे से कंधा मिलाकर हमारे कार्यकर्ताओं को एकत्रित होकर लेकर समाज सेवा का जो काम इन्होंने जो चालू किया है, मेरे ख्याल से मुझे अभी जानकारी मिली थी, इन्होंने जब से जिलाध्यक्ष हुए तब से 750 प्रोग्राम ये कर चुके हैं, छोटे बड़े सारे, बहुत बड़ी बात होती है। आज आप देखोगे थाने में तो लोगों ने सिर्फ शिवसेना और भाजपा का ही बोलबाला है, जबकि ऐसी बात नहीं है। लोगों का काम होना चाहिए। अब हमारे जिलाध्यक्ष श्री मनोज प्रधान साहब के नेतृत्व में आज आप देख रहे होंगे पूरे थाने में सिर्फ राष्ट्रवादी कांग्रेस ही सारे कार्यक्रम कर रही है, चाहे वो आंदोलन हो, लोगों का समाजीकरण हो, जैसा राजेश कदम ने अभी कहा। हमारे आदरणीय श्री शरद चंद्र पवार साहब का कहना है कि 80% समाज सेवा और 20% राजकारण, उसी का ही हम अनुसरण करते हुए ये कार्यक्रम आज यहाँ पे जो किया है, ये एक श्रृंखला है। आने वाले शनिवार और रविवार को एक दूसरी जगह होगा, उसके बाद आने वाले शनिवार इसी तरह हर प्रभाग में हम जाकर लोगों की जनसेवा करने का काम करेंगे। येथे गुरुवारी श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार अध्यक्ष आमचे मनोज प्रधान साहेब यांच्या उपस्थितीत या दाखले वाटपाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षात होतो आणि सर्व रहिवाशांना आणि शाळांच्या मुलांना ते दाखले वाटप आम्ही सहकार्याने करतो। त्यांच्या सहकार्याने आणि चांगला कार्यक्रम इथे पार पडतो। प्रत्येक वर्षी हेच कार्यक्रम चालूच राहणार आणि लोकांची सेवा आम्ही करत राहू। जय हिंद। मी एकनाथ आनंद जाधव, नॅशनलाइज काँग्रेस पार्टी शरद पवार या गटातर्फे ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष म्हणून मी तिथं आता कार्यरत आहे। आम्ही बरेच वर्ष आम्ही एकत्र काम करतोय। शिवा कालू सिंग हे या एरियामध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्हनेस इथं त्यांचा आहे। वर्षानुवर्ष ते काम करून इथल्या गोरगरीब जनतेसाठी नेहमीच धडपडत असतात। त्याच्यातलाच हा आता जो उपक्रम आहे की जेणेकरून शाळा आणि कॉलेजेस आणि यांच्यासाठी जे लागणारे दाखले असतील, जेणेकरून तुमच्या शाळेसाठी उत्पन्नासाठी जे दाखले असतील त्याचं एक शिबिर लावलेलं आहे। डोमेसेलचं आहे, वास्तव्याचा दाखला आहे। हे सगळे दाखले जे आहेत ते आज सर्वसामान्य माणसांना खूप त्रासदायक ठरत आहेत, कारण अधिकाऱ्यांकडून ते लवकरात लवकर मिळत नाही। म्हणून हा जो उपक्रम जो घेतलेला आहे हा खूप वाखाणण्यासारखा आहे आणि वर्षानुवर्ष हे काम करतायत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये ह्यांची जी गणना केली जाते त्याच्यामुळे इथल्या सर्व लोकांना त्यांच्याकडून भरपूर सपोर्ट मिळत आहे। आणि तसंच तुमचंही आभार की आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सपोज करता, जेणेकरून आम्हाला एक एनर्जी मिळते आणि लोकांसाठी काम करण्याची स्फूर्ती मिळते। नगरीत सर्व रहिवाशांना जे दाखल्यांसाठी भरपूर त्रास होतो। दरवर्षी विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या असतात आणि पालकांना पळापळ होते। तो त्रास सर्व संपला आहे शिवा कालू सिंग साहेब यांच्यामुळे आणि त्यांनी जे केलं हे प्रत्येक वर्षी करतात आणि इथल्या लोकांना होईल तेवढी मदत करतात आणि सहकार्य करतात। आम्ही दरवर्षी येतो, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवर्षी शरद पवार गट यांच्यातर्फे हा उपक्रम केला जातो आणि प्रत्येकाला त्यांचा अभिमान आहे। आणखी आम्हाला सर्वांना सहकार्य होतं, आम्ही सर्व आनंदी असतो।